नमस्कार. मी प्रतिभा सराफ. मुक्तसृजन साहित्य पत्रिका नावाची खूप चांगली पत्रिका सुरू झाली. त्याचे 2 अंकही आले. परंतु या लॉकडाऊनमुळे सगळंच बंद झालं आणि मुक्तसृजन साहित्य पत्रिकेने हे फेसबुक लाईव्ह कार्यक्रम सुरू केले. मला असं वाटतं की डॉक्टर महेश खरात जे या पेजचे संपादक आहेत आणि उपसंपादक डॉक्टर रामकिशन दहिफळे, डॉक्टर संतोष देशमुख आणि माझी मैत्रीण प्रिया धारुळकर या सर्वांचे मी कौतुक करते की या लॉकडाऊनच्या काळामध्ये 70च्या वर कार्यक्रम त्यांनी आत्तापर्यंत केलेले आहेत. आपण जगतोय, खातोय, पितोय, परंतु हे सगळं लॉकडाऊनच्या काळामुळे मानसिक खच्चीकरण असं झालेलं आहे आपलं. आणि त्याच्यामुळे काहीतरी सकारात्मकता जी माझ्याकडे आहे, जी मला असं वाटतं की तुमच्यापर्यंत पोहोचवावी, म्हणजे तुम्हालाही तुमच्या आयुष्यातील सगळी सकारात्मकता आठवत जाईल. मी कार्यक्रमाला सुरुवात करते. एकदा मला अमोल नाले अनघा प्रकाशन यांचा एकदा फोन आला आणि ते म्हणाले की प्रतिभा, तुझी एक कथा मी वाचली आणि तुझ्या कथेचं पुस्तक मला करायला आवडेल. तर मी त्यांना म्हटलं की माझ्या कथांचं आत्ताच एक पुस्तक आलेलं आहे अलीकडे, तर मला असं वाटतं की मी 50-55 व्यक्तिचित्रणं केली, तर त्याचं पुस्तक करूया का. त्यांनी आनंदाने त्याची परवानगी दिली आणि आमचं पुस्तक आलं. या पुस्तकाच्या खूप गमती जमती आहेत. तर या पुस्तकाला प्रस्तावना अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी दिली आणि अतिशय मानधन देऊन मला वाटतं अमोल नाले यांनी खूप प्रेमाने हे पुस्तक केलं. तर हे पुस्तक मी 3 लोकांना अर्पण केलं. सायंटिफिक ऑफिसर BRCत असलेले आमचे मित्र दत्तात्रय सैतोडेकर यांना, जे माझ्या आईवडिलांच्या वयाचे आहेत. दुसरा माझा शाळेतला मित्र डॉक्टर श्रीरंग बकले याला. आणि तिसरं म्हणजे माझ्या कॉलेजचा एक विद्यार्थी प्रवीण जावळे याला, जो माझ्या मुलीच्या वयाचा आहे. खरं तर 18 वर्ष ते 80 वर्ष या वयातली सगळेजण व्यक्तिचित्रांना मी केली आहेत, म्हणून त्या तिघांना मी हे पुस्तक खास अर्पण केलं. माझा एक स्वभाव आहे की कोणीही माणूस मला भेटला की त्याच्यातून मी चांगले गुण शोधू लागते आणि माझ्या लक्षात येतं की प्रत्येक माणसाकडे एकापेक्षा कितीतरी जास्त असे गुण सामावलेले असतात. फक्त आपल्यालाच ते शोधता आलं पाहिजे. तर मी कार्यक्रमाला सुरुवात करते की प्रवीण बोपुलकरजी, मोहन शिरसाटजी, गोविंद नाईक, बरीच मंडळी मला दिसतात, खरात सर, प्रिया, ज्योती, सगळ्यांना नमस्कार. आयुष्यात 2च गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थाने हुशार बनवतात. एक, आपल्याला भेटलेली माणसं आणि आपण वाचलेली पुस्तके. तर ही जी भेटलेली माणसं आहेत ती मला अशी सहज संवाद करता करता आणि त्यांच्याशी संवाद साधता मी हे व्यक्तिचित्रणाचं पुस्तक केलेलं आहे. एक दिवशी मी सहज डॉक्टर अनंत देशमुखांना फोन केला आणि त्यांना म्हटलं की सर, असं अनघा प्रकाशन माझं व्यक्तिचित्रणाचं पुस्तक करत आहे, तर नेमकं त्या पुस्तकाला नाव काय द्यावं. आणि ते सहज म्हणाले की सहज संवाद हे नाव तुम्ही द्या. आणि मला ते नाव खरोखरी खूप आवडलं आणि गप्पांच्या ओघामध्ये मला हे त्यांच्याकडून नाव मिळून गेलं. मी त्यांची आभारी आहे. तर अशी खूप माणसं आपल्याला खूप काही देऊन जातात. मला आठवत आहे की सुप्रसिद्ध साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची मुलाखत मी साहित्य मासिकासाठी घेतली. तर त्यांनी साहित्य संघाचा भरभराटीचा काळ सगळा या मुलाखतीत माझ्यासमोर उद्धृत केला. त्यावेळेस ते ST महामंडळामध्ये नोकरी करत होते आणि संध्याकाळ झाली की सरळ ते जाऊन साहित्य संघ गाठायचे.
त्यांनी असं सांगितलं की बहुतेक वेळा ते पोहोचेपर्यंत नाटकं हाऊसफुल झालेली असायची. इतका भरभराटीचा साहित्य संघाचा तो काळ होता. आणि दुसरी गोष्ट की त्या नाटकाचं तिकीट हे 10 रुपये होतं आणि ते तिकीट त्यांना खूप महाग असं वाटायचं. आणि म्हणून तात्या आमोणकर नावाचे त्यांचे ओळखीचे गृहस्थ होते साहित्य संघात, तर त्यांच्या ओळखीमुळे ते डायरेक्ट जाऊन विंगेतून नाटक पाहायचे. तर ह्या सगळ्या गोष्टी सांगताना अनेक लोकांच्या इतरही गोष्टी मधुबाईंनी मला सांगितल्या. त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पु ल देशपांडे सरांची. तर इतके मोठे नाटककार आणि इतके महनीय व्यक्ती, पण त्यांना कोणी जर सन्माननीय प्रवेशिका पाठवली तर ते नम्रपणे ते नाकारायचे आणि 10 रुपये तिकीट घेऊन ते नेहमी आपलं नाटक बघायला यायचे. तर दुसरी गोष्ट त्यांनी असं सांगितली की कितीही छोटा कलाकार असो नाटकातला किंवा किती मोठा कलाकार असो, त्याच्या कलेला दाद देण्याची त्यांची वृत्ती होती. आणि एक मधु कदम नावाचे कलाकार होते. त्यांनी एक रामाकड्याचं एका नाटकात काम केलेलं होतं. तर त्यांना चक्क त्यांनी एक नटराजाची मूर्ती त्याला भेट दिली. तर याच्यावर मधुबाईंनी केलेली टिप्पणी मला फार आवडली की एक सच्चा कलाकारच दुसरा सच्चा कलाकाराला दाद देऊ शकतो. मला असं वाटतं की आपण जेव्हा व्हॉट्सॲप फेसबुकवर एखादे कमेंट्स पाहत असतो आणि एखादं छान चित्र असतं, एखादी छान कविता असते, पण आपण परत त्या व्यक्तीचं नाव पाहतो की हा आपल्या गटातला आहे का की नाही आहे, वेगळ्या साहित्यिक गटातला आहे, याला आपण दाद द्यावी की न द्यावी, जणू काही आपल्या खिशातून 10,000 रुपये जात आहेत असा विचार करतात. म्हणजे दाद देताना खूप विचार करतात. पण अशी दाद देणारी मंडळी होती, छोट्या छोट्या गोष्टींसाठी दाद देणारी मंडळी होती. आणि मला असं वाटतं की दाद आयुष्यामध्ये मिळणं माणसाला खूप महत्त्वाचं आहे. तर मी पुढचं जे व्यक्तिचित्रण केलं ते पत्रकार रॉक कार्वालो यांचं. तर लीलाई मासिकाचे संपादक अनिल राज यांच्याकडे ते उपसंपादक म्हणून होते आणि ते कवितांचं सगळं पाहत होते काम. तर मी एक कविता त्यांना पाठवली होती आणि त्या गझल होती. गझलमध्ये एक शेर होता की तू जवळ हा भास खोटा, तू जवळ हा भास खोटा, ताण साहू मी कसा, संपते सरणावरी ते सर्व खोटे अनखरे. तर एक या शेराने काय फरक पडला असं माहीत नाही, पण त्यांचा मला फोन आला आणि ते म्हणाले की तुमचं वय काय, आमची त्याआधी कधीच भेट झालेली नव्हती. तर मी माझं वय सांगितलं. तर ते म्हणाले अरे या वयामध्ये सरण मरण कशासाठी. आणि त्यांनी आणि मी म्हटलं ओके सर मी बघते. आणि मी बघतच होते की माझी गझल कुठे आहे घरामध्ये. आणि इतक्यात त्यांनी पटकन मला सांगितलं की सरणच्या जागी मी विरह शब्द घालतोय. इथे त्यांनी कुठचा शब्द बदलला किंवा कुठच्या अधिकाराने त्यांनी शब्द बदलला हे महत्त्वाचं नसून मला महत्त्वाची गोष्ट ही वाटते की साधारण 75-80 वर्षाच्या माणसाला सुद्धा मरण सरण हे शब्द आवडले नाहीत. नाहीतर आजच्या काळामध्ये अत्यंत तरुण वयामध्ये मुलं आयुष्याला कंटाळलेली आपल्याला दिसतात आणि म्हणजे मरण जवळ करणारी मुलं आपल्याला दिसतात. या धर्तीवर मला रॉक कार्वालोंचं खूप कौतुक वाटतं. आणि ही मुलाखत लोकसत्तानी अतिशय प्रेमपूर्वक छापली होती. याच्यानंतर मला एकदा महाराष्ट्र टाइम्समध्ये बातमी वाचली की रात्र शाळेत पहिला आलेला मुलगा अनिल विठ्ठल कदम. तर मी एका मासिकासाठी या मुलाची मुलाखत घेण्यासाठी त्याला शोधण्यासाठी गेले, त्याचा पत्ता घेऊन. तर मानखुर्दला आमच्या इथे इतकी मोठी विस्तीर्ण झोपडपट्टी आहे की तिथे मी तब्बल 3 तास त्या मुलाचा पत्ता शोधत होते. पण मला तो मुलगा सापडला आणि त्याच्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की मानखुर्द स्टेशनवर प्लॅटफॉर्म नंबर 3 च्या दिव्याखाली त्याने आयुष्यामध्ये संपूर्ण अभ्यास केलेला आहे.
आणि मला असं वाटतं की या मुलाची मुलाखतीत त्यांनी असं सांगितलं की मला CA व्हायचं आहे. आणि मी असं लिहिलं होतं की या मुलाची सगळी स्वप्न पूर्ण होत. त्यानंतर असं झालं की जेव्हा आम्ही ही मुलाखतीचं पुस्तक करायचं ठरवलं, तेव्हा या सगळ्या मुलाखती मी 18 वर्षाच्या काळात घेतलेल्या आहेत. आणि ह्या 18 वर्षाच्या काळात घेतल्या असल्यामुळे त्या व्यक्तीचं जो ताजा परिचय आहे तो आम्हाला त्या पुस्तकात छापायचा होता. आणि परत तोच पत्ता घेऊन मी त्या झोपडपट्टीत गेले. ज्योती, गीतेश, विखे सर सगळ्यांचं मी स्वागत करते. तर मी त्या झोपडपट्टीत परत गेले आणि त्या झोपडपट्टीमध्ये मी शोधलं, पण मला तो पत्ता सापडू शकला नाही. काही दिवसानंतर मी माझ्या मैत्रिणीला म्हटलं, रजनी कुलकर्णीला, अगं मी जाऊन आले त्या झोपडपट्टीत, मला काही तो सापडला नाही पत्ता आणि मला वाटतं की त्याचा पत्ता मला म्हणजे त्याचा बायोडेटा मला हवा आहे. तर ती म्हणाली, चल आपण जाऊया. एक दिवशी संध्याकाळी आम्ही परत त्या मानखुर्द झोपडपट्टीमध्ये गेलो. आम्हाला तेव्हाही त्याचा पत्ता सापडला नाही. आम्ही निराश परतत होतो तेव्हा एका झाडाखाली काही मुलं गप्पा मारत बसली होती संध्याकाळची. तर आम्ही त्या मुलांकडे, ही रजनीच म्हणाली, आपण त्या मुलांना विचारूया. आणि म्हणून आम्ही त्या मुलांकडे गेलो. तर त्या मुलांपैकी एकाने सांगितलं की हा मुलगा CA झाला आहे, एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर आहे आणि तो नवी मुंबईमध्ये राहतो आणि त्यांनी त्याचं घर भाड्याने दिलं आहे. तर आम्ही म्हटलं की तुम्ही त्या घरामध्ये घेऊन चला आम्हाला, कारण कदाचित तिकडनं त्याचा फोन नंबर मिळेल. आणि चक्क मला त्या मुलाचा फोन नंबर मिळाला. या मुलाखतीने मला आयुष्यात 2दा आनंद दिला. एकदा त्याची मुलाखत घेताना मला आनंद मिळाला, कारण तो रात्रशाळेत पहिला आलेला विद्यार्थी होता. आणि दुसऱ्यांदा त्यांनी जे आयुष्यामध्ये ठरवलं होतं ते त्याला मिळालं आणि तो आनंद मला या मुलाखतीने दुसऱ्यांदा दिला. यानंतर मी येते मुलाखतीकडे, जी मी घेतली आहे गझलकार सदानंद डबीर यांची. तर त्यांच्या एका शेरानीच त्यांच्याबद्दल मी बोलायला पुढे सुरुवात करते की हसतात शब्द माझे, रडतात शब्द माझे, हसतात शब्द माझे, रडतात शब्द माझे, आता तुझ्याच साठी झुरतात शब्द माझे. होतात जायबंदी दिवसा किती तरांनी, होतात जायबंदी दिवसा किती तरांनी, रात्री कुशीत माझ्या शिरतात शब्द माझे. तर असे आपल्या कुशीत जे रात्री शब्द शिरतात, तर असे ग्रेट गझल लिहिणारे आमचे डबीर सर. एकदा मी खूप वाईट मनस्थितीत होते आणि नेमका सरांचा फोन आला. नमस्कार साळेगावकर सर, नमस्कार. तर सरांचा फोन आला आणि सर म्हणाले की काय प्रतिभा, काय चाललंय सध्या, खूप दिवसात तुझं कुठे काही वाचलं नाही, कुठे काही फोनवरून तू मला ऐकवलं नाहीस. तर मी म्हटलं की सर काय ना, हल्ली मला काही सुचतच नाही, माझा मूडही ठीक नाही आहे. तर मग ते म्हणाले की अरे असं कसं मूड ठीक नाही आहे, तुझं कवितांचा संग्रह तू काढ, मातीत पूर्णत्वाने रुजण्यापूर्वी. त्या संग्रहातली एक एक कविता, इतके सुंदर आशय आहेत त्या कवितांमध्ये की ती एक एक कविता तुला एक एक गझल देऊन जाईल. सर बोलले आणि तुम्हाला खरं सांगते की पुढच्या आठवड्यामध्ये चक्क मी 3 गझल लिहिल्या. तर हे प्रोत्साहन आणि दाद मी जे नेहमी सांगते की ती इतकी महत्त्वाची असते. आणि मग त्यानंतर मी अनेक गझला पुढच्या महिन्यामध्ये लिहिल्या. तर असं कोणीतरी पाठीवर थाप देणं मला असं वाटतं महत्त्वाची असते. त्यानंतर मी येते ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर सर यांच्याकडे. माझ्या नशिबाने 2 ते 3 वेळा अशोक नायगावकर सरांची मुलाखत घेण्याची संधी मला मिळाली. आणि नायगावकर सर माझ्या सगळ्याच पुस्तक प्रकाशनाला हजर होते आणि मनापासून ते दाद द्यायचे मला. आणि मी प्रतिभा माझी प्रतिभा नावाचा मी जो कार्यक्रम सुरू केला होता त्याच्या 25व्या प्रयोगाला सर उपस्थित राहिले आणि खूप भरभरून माझ्या वतीने बोलले. खरं तर खूप बालिश कविता लिहित होते मी किंवा छोटासा असा कार्यक्रम करत होते, पण दाद देण्याची त्यांची जी वृत्ती आहे ती मला इथे तुमच्यासमोर मुद्दाम सांगायची आहे.
तर नायगावकर सरांच्या मुलाखतीत मी एकदा त्यांना विचारलं की सर, की तुम्ही खूप आनंदाचे छान छान प्रसंग सांगितलेत, पण तुम्ही तुमच्या आयुष्यातला एखादा दुःखद प्रसंग सांगा ना. हा प्रश्न मी विचारल्यावर नायगावकर सर गप्प झाले, स्तब्ध झाले, काहीच बोलले नाही. आणि मला असं वाटतं की इतका मोठा जीवन प्रवास, इतका मोठा साहित्य प्रवास, याच्यामध्ये दुःखद घटना नसणार का? 100% असणार. पण त्यांनी दुःखद घटना सांगण्याचं टाळलं. सगळ्या आनंदाच्या घटना सांगितल्या किंवा त्या आपल्या कवितेतूनही आपल्याला किती हसवतात. मला असं वाटतं की नायगावकरांकडून हा गुण खूप घेण्यासारखा आहे. नाही तर काही लोक फक्त आपलं दुःखच उगाळत राहतात कंटाळ येईपर्यंत. तर असे खूप चांगले गुण या माणसांकडून आपल्याला घेता येतात. तर ह्याच अनुषंगाने मी अजून एका गोष्टीकडे इथे येते की एकदा मी सध्या अखिल भारतीय साहित्य महामंडळावर आहे. तर महामंडळाविषयी कोणीतरी खूप वाईट अशी बातमी मला व्हॉट्सअपवर पाठवली आणि ती बातमी वाचता क्षणी मी ती बातमी आमच्या उषा तांबे मॅडमकडे पाठवली. साहजिकच उषा तांबे मॅडमनी ती वाचली आणि मला त्यांनी असा रिप्लाय दिला की जर तुला ही बातमी कळली की ही चांगली बातमी नाही आहे तर ती फॉरवर्डच तू करायला नको होती. आणि नंतर मी शांतपणे या गोष्टीचा विचार केला की खरोखरी एखादी वाईट बातमी असेल तर आपण पटापट 10 ठिकाणी पाठवून देतो. म्हणजे एखाद्याच्या आत्महत्येची बातमी असेल, मृत्यूची बातमी असेल तर किती लवकर ती पसरते. पण एखाद्याला नोबेल पारितोषिक मिळालं असेल, कोणी स्पोर्ट्समध्ये काही चांगलं काम केलं असेल तर आपण ती बातमी नीट वाचत सुद्धा नाही की काय संशोधनं आहेत याची, नेमकी काय मेहनत या व्यक्तीने केलेली आहे. तर अशा बातम्या पसरत नाहीत. तर हा एक खूप मोठा गुण घेण्यासारखा आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आपण अनेक गोष्टी शिकतो. मला असं वाटतं की आज मला असं वाटतं की अनेक मुलाखती मी माझ्या आयुष्यात घ्यायला हव्या होत्या ज्या मी घेतल्या नाही. म्हणजे मी पुढे मागे घेईन त्यातील फक्त काहींचा नावांचा उल्लेख करते. डॉक्टर अनंत देशमुख, डॉक्टर महेश केळुस्कर, डॉक्टर अनुपमा उजगरे, कविवर्य अशोक बागवे, लाखे सर, शिवाजी गावडे, नानिवडेकर सर, या खरं तर मुलाखती मला घ्यायला हव्या होत्या पण मी पुढे मागे त्या घेईन. इथे जरी माझ्या मुलाखतींमध्ये डॉक्टर अनुपमा उजगरेंचं नाव नसेल तरी सुद्धा त्यांच्याविषयीच्या 2 घटना मला इथे आज उद्धृत करायच्या आहेत. पहिली घटना अशी आहे की माझं कवितांचा संग्रह येणार होता आणि माझ्या कविता छापण्यासाठी गेलेल्या होत्या आणि नेमकं त्याच काळामध्ये मला अनुपमा ताईंनी आपलं पुस्तक भेट दिलं कवितेचं. आणि घरी आल्यावर जेव्हा मी त्या कविता वाचल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांच्या कवितेतल्या 4 ओळी आणि माझ्या कवितेतल्या 4 ओळी याच्यात बऱ्याच साम्य आहे. बाकी कवितेतून शेवटी जो मिळणारा अर्थ होता तो वेगळा होता. पण तरीही मी त्यांना लगेच फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की असं असं आहे, अजून काही पुस्तक छापून आलेलं नाही आहे, त्यामुळे मी सहज त्या बदलू पण शकते. तर त्या म्हणाल्या तुझी कविता वाचून दाखव. आणि मी ती कविता वाचून दाखवली. त्या म्हणाल्या काहीच हरकत नाही ग, कसं असतं ना की ग्रेट माइंड्स थिंक अलाइक, असा आपण विचार करूया. ही या कवितेतून या तू 4 ओळी काढल्या तर ही कविता फेल जाईल. तर नामदेव कोळी सर नमस्कार, डॉक्टर सुरेश नमस्कार, भास्कर सर नमस्कार. तर त्या म्हणाल्या की ते राहू दे आणि मी त्या ओळी तशाच ठेवल्या. आमच्या दोघींच्या संग्रहामध्ये साधारण साधर्म असलेल्या या 4 ओळी आहेत. हा त्यांच्या मनाचा मला असं वाटतं की खूप मोठेपणा आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांच्याविषयी मला खास सांगायला आवडेल की एका संस्थेचा कार्यक्रम होता आणि मी आणि त्या निमंत्रित होतो एका कवी संमेलनामध्ये आणि त्याआधी नवोदितांचं कवी संमेलन झालं. तर नवोदितांच्या कवी संमेलनामध्ये माझी एक मैत्रीण होती, तिने कविता वाचली आणि त्याच्यानंतर आम्ही सगळेजण घरी परतत होतो. आम्हाला दोघींना चांगले मोठाले मोमेंटो त्या संस्थेने दिलेले होते
आणि नवोदितांना मोमेंटो दिलेले नव्हते. तर त्या खूप कौतुकाने अशा त्या मोमेंटो बघत होत्या. मीनाताई, प्रियाताई नमस्कार. तर खूप माझी मैत्रीण अशी प्रेमाने त्या मोमेंटोला हात लावत होती आणि पाहत होती. तर अनुपमाताई म्हणाल्या, तुम्ही ठेवा ना तुमच्याकडे हा मोमेंटो, काहीच हरकत नाही. आणि एका क्षणात त्यांनी तो मोमेंटो त्यांना देऊन टाकला. मला असं वाटतं की ही जी छोटीशी घटना असेल, म्हणजे आपल्यासाठी मोमेंटो किती महत्त्वाचा असतो. किंवा मी पाहते की लोक इवन फोटो बिटो काढताना किंवा बसताना मोमेंटोंच्या समोर बसतात. तर अशा पार्श्वभूमीवर एक आपला मोमेंटो कोणाला असा सहजपणे त्यांनी देऊन टाकला. मला असं वाटतं या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा खूप महत्त्वाच्या असतात आपल्या आयुष्यातून. आपण सगळ्या गोष्टी जमवत राहतो, साठवत राहतो. तर हे खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून, मला असं वाटतं. माझी पुढची मुलाखत मी घेतली होती ज्या सामाजिक कार्यकर्ता आहेत ज्योती म्हापसेकर यांची. खरं तर ज्योती म्हापसेकरांनी असंख्य पुस्तकं लिहिली, तुम्हाला माहिती असतील. पण आपण सर्व त्यांना सामाजिक कार्यकर्ता म्हणूनच ओळखतो. तर मी जिथे राहायची लहानपणी, तर माझी डोअर नेबर होती शारदा साठे. आणि एकदा ती मला स्त्रीमुक्ती संघटनेत स्वतःबरोबर घेऊन गेली आणि तिथे मला ज्योती म्हापसेकर ताई भेटल्या. आणि त्यांचं जे मुलगी झाली हो नाटक आपल्यापैकी सगळ्यांना माहिती असेल. तर त्याच्या 101 प्रयोगात मी काम केलं. तर खरं तर स्त्रीमुक्ती संघटनेत बराच काळ मी राहिले. हे नाटकाचं आकर्षण होतच नाही असं नाही. परंतु या स्त्रीमुक्ती संघटनेत मला खूप शिकता आलं. शारदाताईकडून, ज्योतिताईकडून, मीनाताईंकडून बरंच मी शिकले. या ज्योतिताईंचं बद्दल बोलण्यासारखं इतकं आहे की माझ्या कुठच्याही भाषणामध्ये, माझ्या कुठच्याही लेखामध्ये ज्योतिताईंचा उल्लेख येतोच माझ्याकडून. मला आयुष्यात जर कोणी ते विचारलं की ठीक आहे प्रतिभा, आता तुझा अर्ध्यापेक्षा जास्त जन्म संपलेला आहे, पण जर पुढचा जन्म तुला चुकून मिळाला तर तुला नेमकं काय व्हायला आवडेल, तर माझ्याकडे फक्त एक आणि एकमेव उत्तर असतं. मला माझ्या आयुष्यात ज्योती म्हापसेकर व्हायला आवडेल. शी इज माय आयडॉल. यानंतर मी येते ज्येष्ठ साहित्यिक शन्ना नवरे यांच्याकडे. अनिलराज रोकडे यांनी मला एकदा सांगितलं की प्रतिभा, आपल्या दिवाळी अंकासाठी तू शन्ना नवरे यांची मुलाखत घ्यायची आहेस म्हणून. त्यांनी त्यांचा फोन नंबर वगैरे मला दिला आणि मोरेश्वर सोनार सर नमस्कार, महेंद्र सर नमस्कार. तर त्यांनी मला त्यांचा फोन नंबर दिला आणि तो फोन नंबर दिल्यावर मी त्यांना फोन केला, सरांना, शन्ना नवरेंना फोन केला. तर त्यांना म्हटलं, सर मला मुलाखत हवी आमच्या दिवाळी अंकासाठी. तर ते म्हणाले, अगं प्रतिभा, माझ्या आयुष्यामध्ये ना इतक्या माझ्या लाईव्ह मुलाखती झाल्यात, इतकं वर्तमानपत्रातून छापून आलंय, इतक्या मासिकांमधून सगळं छापून आलंय, आता ना माझ्याकडे सांगण्यासारखंच काही नाही आहे. आता तू काय नवीन मुलाखतीत लिहिणार आहे. एकंदरीत ते मुलाखत देण्याचं टाळत होते, हे माझ्या लक्षात आलं. आणि आता काय करावं ना, आणि मग काहीतरी बोलायचं म्हणून ते असं बोलत बसले की काय करता तुम्ही. मी म्हटलं, मी कॉलेजमध्ये लेक्चरर आहे. अच्छा, हो का, मग तुम्ही असं करा की तुम्ही तर आठवडाभर सुट्टी नाही तुम्हाला, बरोबर ना. तर मी म्हटलं, हो सर, सुट्टी नसते आणि रविवारी मी घराबाहेर पडत नाही कधी. तर मी त्यांना म्हटलं, सर का असं का म्हणता तुम्ही, तुम्ही तर प्रत्येक रविवारी घराबाहेर पडता आणि मराठी माणसाच्या घराघरात तर जाता आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनातही जाता. हे वाक्य मला कसं सुचलं याचं मला आजही आश्चर्य वाटतं. आणि या वाक्यासरशी त्यांनी मला सांगितलं की तू मला सांग कधी आणि कुठे मुलाखत द्यायला येऊ. तर याच्या मागचं कारण असं आहे की त्यावेळेस त्यांची लोकसत्तेमध्ये ओली सुकी नावाचं सदर लोकसत्तेच्या पुरवणीत चालू होतं
आणि ते अतिशय लोकप्रिय असं सदर होतं. आणि केवळ या वाक्यामुळे सरांनी मला ती मुलाखत दिली. आणि त्या मुलाखतीत अनेक गोष्टी आम्ही बोललो एकमेकांशी. पण ही मुलाखत मी आज सरांना फोन केला आणि 4थ्या दिवशी मी त्यांची मुलाखत घेतली. तर मुलाखत घ्यायला जाण्यासाठी एक अभ्यास लागतो, तर तो माझा काही झालेला नव्हता. तर मी माझ्या मैत्रिणीला फोन केला, रजनी कुलकर्णीला. तिचं वाचन भन्नाट होतं आणि तिने मला इतकं काही त्यांच्या पुस्तकातलं, त्यांच्या कादंबऱ्यांमधलं वगैरे सांगितलं की जणू काही 5-50 पुस्तकं मी वाचून गेली आहे, अशा तऱ्हेने त्या दिवशी त्यांची मुलाखत घेतली. त्यांना मी एक प्रश्न विचारला की सर, म्हटलं सर, तुमच्या सगळ्या ज्या कथा असतात ना, त्या सत्यकथा असल्यासारख्या वाटतात हो. दीपेशजी, संदीपजी, अरुणाताई, नमस्कार. तर मी त्यांना म्हटलं की तुमच्या सगळ्या कथा या सत्यकथा असल्यासारख्या वाटतात, तर त्याचं कारण काय? तर ते म्हणाले की त्या सत्यकथा असल्यासारख्या वाटतात, पण त्या वर्तमानपत्रातल्या बातम्या नसतात. या वाक्यातून आपण किती मोठा बोध घेऊ शकतो. आपण सगळे साहित्यिक आहोत, आपण लिहिणारी सगळी माणसं आहोत. तर अशा मोठ्या माणसांकडून खूप गोष्टी अशा सहज गप्पा मारता मारता मिळून जातात. याच्यानंतर मी येते सुप्रसिद्ध संगीतकार यशवंतदेव यांच्या मुलाखतीकडे. यशवंतदेवांच्या पण मी 3 मुलाखती घेतल्या. एक शब्दप्रधान गायकीवर त्यांची मुलाखत घेतली, एक संपूर्ण संगीत प्रवासावर त्यांची मुलाखत घेतली आणि त्यांची एक मुलाखत ओशो यांच्यावर घेतली. मला असं वाटतं की माझं दुःख माझे कोवळे नावाचा संग्रह जो ग्रंथालयाने प्रसिद्ध केला आणि त्याचं प्रकाशन यशवंतदेव आणि मंगेश पाडगावकरजी यांच्या हस्ते झालं. तर यशवंतदेवाने माझ्या 10 गझलला दरम्यान संगीतही दिलं. तर त्या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टी त्यांनी मला सांगितल्या, पण ज्या मुलाखतीत मी लिहिल्या नाहीत अशाही अनेक गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. त्यांनी मला एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगितली. मी त्यांना विचारलं की असंच बोलता बोलता ते म्हणाले की मी जेव्हा सकाळी झोपेतून उठतो ना प्रतिभा, तेव्हा मी खाली जमिनीकडे वाकून पाहतो, तिला दोन्ही हात जोडतो आणि नमस्कार करतो आणि म्हणतो की बघ, मी माझा भार तुझ्यावर टाकत आहे. एका निर्जीव वस्तूसाठी त्यांची असणारी भावना त्यांनी जी व्यक्त केली, मला असं वाटतं की आपण सजीवांना सुद्धा इतका भाव देत नाही किंवा सजीव गोष्टींकडेही आपण इतकं सकारात्मकतेने पाहत नाही आणि त्या निर्जीव गोष्टीसाठी सुद्धा त्यांची जी भावना आहे, मला असं वाटतं हे खूप शिकण्यासारखं आहे. आणि त्यांच्या मुलाखतीत मी त्यांना विचारलं की सर, तुम्ही इतकं ओशोंविषयी लिहिलं, तर तुम्ही ओशोंची काही व्याख्या करू शकता का? तर ते म्हणाले, ओशोंची व्याख्या करता येणार नाही, परंतु आपला अहम संपून गेला की जे उरतं त्याचं नाव ओशो. आणि मला असं वाटतं की कोणत्याही माणसाच्या आयुष्यातलं अहम कधीच संपून जात नाही. नमस्कार निलेशजी. दहीफळे सर, नमस्कार. यानंतर मी एका मुलाखतीकडे येते. जी मुलाखत आहे ज्योतिताई, नमस्कार. ज्योतिताईंनी माझी मुलाखत घेतली, त्यामुळे खास स्वागत तुझं पण. यानंतर मी जी मुलाखत घेतली ती सुरेश वाडकर यांची मुलाखत घेतली. आता सुरेश वाडकर हे नाव तुम्ही ऐकलं तर हे सुरेश वाडकर नाहीत, हे वेगळे सुरेश वाडकर. आमचा एक मेडिटेशनचा ग्रुप आहे. दातार काका, सबनीस, देसाई मावशी, आम्ही सगळ्यांचा एक असा मोठा ग्रुप आहे. आणि आम्ही सगळेजण एकदा रायगडावर गेलो होतो, रायगड पाहण्यासाठी आणि तिथे मेडिटेशन करण्यासाठी. आणि त्या रायगडावर आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा आमचा मोठा ग्रुप एका हॉटेलच्या कोपऱ्यामध्ये गप्पा करत, आनंदाने हसत खेळत आम्ही खात होतो. आणि एका कोपऱ्यामध्ये एक माणूस एकटाच बसलेला होता. आणि आमचे सबनीस तिकडे गेले आणि ते म्हणाले, अहो तुम्ही एकटे कशाला बसलायत, तर तुम्ही आमच्यामध्ये येऊन बसा, आमच्यासोबत जेवा, काही हरकत नाही.
आणि ते गृहस्थ आमच्यासोबत येऊन बसले. त्यांचं नाव सुरेश वाडकर. आणि हे सुरेश वाडकर सुद्धा किती ग्रेट. म्हणजे साधारण आम्हाला भेटले तेव्हा त्यांनी 550 वेळा रायगड चढले होते आणि 1008 वेळा रायगड चढायचा संकल्प त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेला होता. तर या सुरेश वाडकरांनी नुसतंच ते स्वतः एकटे रायगड चढत नव्हते, तर ते आपल्यासोबत कधी अपंगांना घेऊन यायचे, कधी सिनियर सिटीजनला घेऊन यायचे, कधी शाळेतल्या मुलांना घेऊन यायचे. तर असे अनेक वेगळ्या वेगळ्या लोकांना घेऊन त्यांनी रायगड दाखवला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आम्ही उठलो तेव्हा ते स्वतःहूनच आमच्यासोबत रायगड दाखवायला आम्हाला आले. स्वतःहूनच ते आमचे गाईड झाले. ज्योत्स्ना, स्वागत. तर आमचे गाईड झाले आणि त्यांच्या नजरेतून आम्ही तो रायगड तेव्हा अनुभवला. ही एक वेगळीच आयुष्यामध्ये भेटलेली आम्हाला अचानक भेटलेली अशी गोष्ट आहे. आणि त्यांनी अशाच चालता चालता त्यांनी एक वनस्पती आम्हाला दाखवली आणि त्याच्यापासून थोडं दुरून चालायला आम्हाला सांगितलं त्यांनी. तर त्या वनस्पतीचं नाव होतं रामेटा. आणि त्यांनी सांगितलं की मी जेव्हापासून या रायगडावर येतो तेव्हा काही लोक सांगतात मला की ही जी वनस्पती आहे ना, त्याला हात लावलं तर बोटांवर फोडं येतात, किंवा डोळ्याला याचा स्पर्श झाला तर बटाटा इतके मोठे डोळे होतात, किंवा त्यांनी असं सांगितलं की ही वनस्पती जर थोडासा तुकडा जरी तोंडामध्ये आपण चावला तर दात गळून पडतात. तर म्हणे अनेकदा मी ही गोष्ट ऐकत आलो. तर मग त्या दिवशी मी काय केलं की छोटासा त्याचं एक पान घेऊन ते चावलं आणि साधारण 7-8 तासामध्ये माझ्या हिरड्या कडक झाल्या आणि चक्क माझे 3 दात गळून पडले. तर आपण म्हणतो की शास्त्रज्ञ फक्त सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, तर ते स्वतः अनुभव घेतात. स्वागत संगीता. तर असा हा दिग्गज माणूस. आणि ही माझी मुलाखत छापून आल्यावर त्यांची मुलाखत संवादमध्ये राजू परुळेकरांनी घेतली. मला वाटतं ही पण माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. तर असा हा ग्रेट माणूस म्हणजे सुरेश वाडकर. त्यानंतर मी मुलाखत घेतली त्या 75 वर्षाच्या बाई विजया साने. सानेबाईंची गंमत वेगळीच आहे. म्हणजे कसं असतं ना की स्त्रियांच्या बाबतीत असं घडतं की खूप लहान वयात त्यांची खूपदा लग्न होतात, किंवा मुलांच्या शिक्षणाकडे जास्त लक्ष दिल्यामुळे मुलींचं शिक्षण रखडलं जातं. आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना खूप शिकायची आवड होती आणि ते शिक्षण त्यांना घेता आलं नाही. आणि ते इतके वर्ष म्हणजे त्यांनी मुलांना सांभाळलं, स्वतःच्या नातवंडांना सांभाळलं आणि 75व्या वर्षी या बाईने ग्रॅज्युएशन केलं. या बाई काही काळ सिद्धिविनायक मंदिरात ट्रस्टी म्हणूनही होत्या. तर म्हणजे आता मी पाहते की तरुण वयामध्येच जीवनेच्छा गमावून बसलेली मुलं असतात. आणि या पार्श्वभूमीवर 75व्या वर्षी या बाईला ग्रॅज्युएट व्हावंसं वाटलं. त्यांची मुलाखत खूप गाजली. आणि त्या बाईंना मी विचारलं की म्हणजे त्या बाईंनी मला सांगितलं की लोक मला विचारतात की 75व्या वर्षी तुम्हाला ग्रॅज्युएशन होऊन तुम्ही काय करणार आहात. तर त्यांनी त्याला असं छान उत्तर दिलं की नवीन दिवे लावले नाहीत तरी चालतील, पण जळणारे दिवे विझायला नको, यासाठी मी शिक्षणाचा प्रसार करणार आहे. तर अशी माणसं आयुष्यामध्ये आपल्याला इतकं काही देऊन जातात ना की त्याची गणनाच आपण कशात करू शकत नाही. यानंतर मी पुढच्या मुलाखतीकडे येते. ही मुलाखत आहे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांची. प्रदीप म्हापसेकरांना आपण ओळखतो, ते उत्तम कविता लिहितात, चित्र छान काढतात, पेंटिंग्स करतात, लेख चांगले लिहितात. परंतु त्यांचा एक लेख वाचून एका मुलाने त्यांना फोन केला आणि त्यांच्या लक्षात आलं की हा मुलगा डिप्रेशनमध्ये गेलेला आहे. आणि
आपण सगळेजण खूप बिझी असतो. आपण आपल्या कलेसाठी, आपल्या साधनेसाठी, आपल्या साहित्यासाठी आपण खूप वेळ देतो. पण आपल्याला कधी-कधी दुसऱ्या माणसांसाठी वेळ देता येत नाही. तर या पार्श्वभूमीवर आपला स्वतःचा अत्यंत मौल्यवान वेळ खर्च करून या मुलाला अनेकदा फोन करून त्याच्याशी खूप चांगलं बोलून या मुलाला त्यांनी पूर्णतः डिप्रेशनमधून बाहेर काढलं. म्हणजे जो आत्महत्या करायला निघालेला मुलगा होता त्याला त्यांनी जीवनदान दिलं असं आपण म्हणूया. आणि म्हणून मला या मुलाखतीच्या शेवटी मी असं म्हटलं की एक संवेदनशील माणूस मला माझ्या आयुष्यात भेटला. आणि त्यांच्यासाठी मी लिहिलेलं एक वाक्य मला इथे वाचून दाखवावंसं वाटतंय की ब्रशच्या फटकाऱ्याने चित्र रंगवणं सोपं असतं. ब्रशच्या फटकाऱ्याने चित्र रंगवणं सोपं असतं, पण शब्दाच्या मुलाम्याने एखाद्याच्या आयुष्यात रंग भरणं कठीण असतं, पण अशक्य नसतं. पल्लवी नमस्कार. तर अशी माणसं मला आयुष्यात भेटत गेली. यानंतरची मुलाखत माझी आहे एका कलाकाराची, दिग्गज कलाकाराची, विवेक सोनार यांची. एक उत्कृष्ट बासरीवादक म्हणून आपण त्यांना ओळखतो. देशाविदेशात त्यांचं नाव आहे. तर एकदा मी असंच रजनी कुलकर्णींच्या घरी गेले होते. तर तिथे मला ते भेटले. रजनी कुलकर्णींचे मिस्टर अमृत कुलकर्णी आणि विवेक सोनार हे बासरीवादक, सुप्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य. आणि बोलता बोलता, संवाद साधता साधता मला असं लक्षात आलं की विवेक यांनी आपल्या साधनेसाठी खूप आयुष्यामध्ये खूप कष्ट घेतलेत. खूप खडतर प्रवास त्यांचा आपण नक्की या मुलाखतीतून वाचा. परंतु त्यांच्याविषयीची मला एक महत्त्वाची अशी गोष्ट सांगायची आहे की कलाकार कसा असतो. तर एकदा बिरजू महाराज हे आपल्या शिष्यांसोबत व्यासपीठावर आपली कला सादर करत होते. आणि त्या अशा मंद प्रकाशात नृत्यकारांच्या अशा विविध अदा पाहताना विवेकजींची समाधी लागली. आणि त्या समाधीमध्ये त्यांना असंख्य त्या व्यासपीठावर बासऱ्या दिसू लागल्या. आणि त्या क्षणानंतर फ्ल्यूट सिम्फनी नावाची जी संकल्पना, जी जागतिक लेवलवर पहिल्या नंबरची आणि एकमेव, ज्याला आपण युनिक म्हणू शकू, अशा संकल्पनेचा जन्म झाला. तर थिअरॉटिकल त्याच्यावर काही बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की ही संकल्पना आपण यूट्यूबवर जाऊन प्रत्यक्ष अनुभवावी, पाहावी. तर मला इथे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष राजेंद्र बनहट्टी यांचं एक वाक्य आठवतं की स्वप्ने जरूर पाहावी, माणसाने स्वप्ने जरूर पाहावी, पण ती कशी साकारता येतील याकडेही लक्ष पुरवावे. तर मला असं वाटतं विवेकजींनी आयुष्यात जे स्वप्न पाहिलं ते त्यांनी स्वतःच साकारलेलं आहे. आणि या म्हणजे गेल्या वर्षी अत्यंत मानाचा समजल्या जाणाऱ्या सवाई गंधर्व महोत्सवात विवेक सोनार यांनी आपली कला सादर केली. यानंतर मी येते मुलाखतीकडे. माझ्या नातेवाईकांची खरं तर कोणाची मुलाखत मी घेतली नाही, परंतु माझ्या आईशी मी गप्पा करत होते, संवाद साधत होते. तेव्हा ती सहज बोलता बोलता आजोबांचा विषय निघाला आणि आजोबांविषयी ती खूप बोलत गेली. आणि माझे आजोबा इन्स्पेक्टर होते त्या काळातले. आणि ही मुलाखत दक्षताने छापली. ज्योतीला माहिती आहे, ज्योती कदम, ती दक्षतातली मुलाखत तिने माझी वाचूनच नंतर माझी मुलाखत तिने घेतली. तर ही मुलाखत जेव्हा दक्षतामध्ये आली तर त्याच्यामध्ये म्हणजे ही मुलाखत मी आजोबांशी एकही शब्द न बोलता केवळ आईच्या संवादातून मला समजलेले जे आजोबा आहेत त्याच्यातून ही लिहिलेली मुलाखत आहे, म्हणून वेगळी आहे. तर माझी आई सांगते की ब्रिटिशांच्या काळात ते पोलीस खात्यात होते आणि पगार ते ब्रिटिशांचा घ्यायचे आणि सेवा मात्र देशाची करायचे. तर खूप त्या काळच्या त्या पोलीस खात्यातल्या गमती जमती त्याच्यामध्ये आहेत. आणि माझी आई साधारण 12-13 वर्षाची होती. आजोबांच्या सारख्या बदल्या व्हायच्या आणि त्या बदल्यांच्या गावी जिथे
आजोबा जायचे तिथे माझी आई जायची आणि तिथेच मग जी शाळा असेल तिथे शिकायची. कारण आजी शेती असल्यामुळे गावात आजीला राहावं लागायचं. तर एकदा काय झालं की आई स्वयंपाक करायची आणि आई म्हणायची की माझ्या कुठच्याच पदार्थांना ना प्रतिभा चव यायची नाही तेव्हा. तर मग आजोबांना तिने असं आपली तक्रार केली की माझ्या पदार्थांना चव का येत नाही म्हणून. तर आजोबा म्हणाले, हे बघ, तू जेव्हा कुठचाही तिखट पदार्थ करतेस ना, म्हणजे जशी गवारीची भाजी करते, मसाला वांग करते, तेव्हा ना चिमूटभर साखर किंवा गूळ टाकत जा. आणि जेव्हा तू गोड पदार्थ करतेस ना, जसे लाडू करते, खीर करते, तेव्हा त्याच्यात चिमूटभर ना मीठ टाकत जा. त्याच्यानंतर माझ्या आईच्या सगळ्या पदार्थांना चव यायला लागली. ही काही खानपानाची टीप मी आपल्याला देत नाही आहे, पण हे मला असं वाटतं की आयुष्याचं मोठं तत्त्वज्ञान जे माझ्या आजोबांनी आईला दिलं, जे आईने मला दिलं, तर ही गोष्ट आयुष्यामध्ये फार महत्त्वाची आहे. याच्यानंतरची जी मी मुलाखत घेतली ती आहे कविवर्य शंकर वैद्य सर यांची. पण त्याआधी मला एक छोटीशी गंमत सांगायची आहे की एकदा आम्ही एका डोंगरावर गेलो होतो आणि चढताना आमच्या लक्षात आलं की असा खूप उभा असा चढ होता आणि आम्ही सगळे तिथे अडकलो. आम्हाला कळेना नेमकं काय करावं. इतक्यात एक आदिवासी माणूस तिकडनं सरसर उतरत खाली आला. त्याला आमची अडचण लक्षात आली आणि आम्ही त्याला आवाज दिला की आता आम्ही काय करायचं, आम्हाला कळत नाही कसं चढायचं म्हणून. बाजूला खोल मोठी दरी होती. तर त्यांनी सांगितलं की बघा, तुमचा बुटाचा पाय सरळ न ठेवता तिरपा ठेवा आणि तुम्ही झाडाला न धरता दगडाला धरा वगैरे काही सूचना मला वाटतं त्यांनी आम्हाला केल्या. म्हणजे आपण किती ज्ञानी असू किंवा किती शिकलेलं असू, कितीही साहित्यामध्ये असू, पण तरीही एक छोटंसं ज्ञान जर आपल्याकडे नसेल तर त्या दिवशी चढताना आमच्यापैकी कोणी खाईतही पडू शकत होतं. तर हे ज्ञान जे आपल्याला खूप छोटी माणसं सहज देऊन जातात. कधी आपल्याकडे कामवाल्या येतात, भांडी धुणं करणाऱ्या, त्या आपल्याला जीवनाचं तत्त्वज्ञान देऊन जातात. एखादा भाजीवाला आपल्याला जीवनाचं तत्त्वज्ञान देऊ शकतो. एखादा आदिवासी आपल्याला जीवनाचं तत्त्वज्ञान देऊ शकतो. तर हे ज्ञान जिथून जिथून मिळेल तिथून मला असं वाटतं आपण घ्यायला पाहिजे. त्या सगळ्या माणसांचा आदर केला पाहिजे आणि जसं यशवंतदेव म्हणतात की जसा निर्जीव वस्तूंचाही आपण आदर केला पाहिजे, मी सांगितलं, तर असा आदर आपण केला पाहिजे. कविवर्य शंकर वैद्यांविषयी मी काय बोलू. माझ्या दोन्ही कविता संग्रहांचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं. तर जेव्हा पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते होणार होतं तेव्हा मी त्यांच्या घरी गेले आणि मी त्यांना माझ्या कवितांचं बाळ त्यांच्या हातामध्ये दिलं. तर शंकर वैद्य सरांनी पुस्तक हातामध्ये घेतलं आणि कौतुकाने एक कविता मोठ्याने वाचून दाखवली. सरोजिनीबाई तिकडे होत्या आणि या कवितेवरून त्या कवितेकडून दुसऱ्या कवितेकडे, तिकडनं कुठच्या तरी ओव्यांकडून ज्ञानेश्वरांकडून मला कळेच ना समीक्षेकडे, असे ते दोघं जण आपसातच पाऊण तास बोलत राहिले. प्रज्ञाताई नमस्कार, अनुराधा नेरुळकर नमस्कार. तर ते बोलत राहिले आणि त्यांची तंद्री लागली. म्हणजे अर्धा पाऊण तास प्रतिभा बाजूला बसली आहे याच्याकडेही त्यांचं लक्ष नव्हतं, इतकी त्यांची तंद्री लागली. तर हे वेगळ्याच पातळीवर पोचलेली माणसं, एक वेगळ्या प्रकारे आपलं जीवन साहित्याला समर्पित केलेली अशी माणसं. छाया कोरेगावकर, स्वागत. अशी माणसं आयुष्यात भेटणं मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा माझ्या पुस्तकाचं प्रकाशन दुसऱ्या दिवशी होतं तेव्हा मी हॉलमध्ये गेले, हॉल वगैरे बघून आले तिकडे जाऊन. आणि आम्ही साधारण 100 लोकांना फोन केले होते. फार साहित्यातले लोक ओळखीचे नव्हते, जे काही थोडेफार साहित्यातले ओळखीचे होते ते आणि काही नातेवाईक. तर साधारण आमचा अंदाज होता की 100 माणसांना फोन केला तर 50-60 माणसं त्या कार्यक्रमाला येतील. आणि मी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला हॉलमध्ये प्रवेश केला
तर चक्क कविवर्य मंगेश पाडगावकर पहिल्याच रांगेत बसलेले होते. तर म्हणजे मंगेश पाडगावकर सर म्हणाले होते की मी तुझ्या कार्यक्रमाला येईल आणि मी तुला प्रस्तावना तर दिलीच आहे, वेगळं बोलण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही, पण मी नक्की कार्यक्रमाला येईल. आणि ते खरंच मी पोचायच्या आधी तिथे पोहोचले होते. आणि मी हॉलकडे पाहिलं तर चक्क 350-400 माणसं त्या सभागृहात होते. मी आणि आमच्या घरातले सगळे, कारण आम्ही 100च माणसांचं खाणं पिणं तिथे सांगितलेलं होतं. आणि नंतर मला कळलं की खूप दिग्गज त्या माणसांमध्ये होते, त्या सभागृहामध्ये उपस्थित होते. सांगायचा मुद्दा हा की ही सगळी माणसं प्रतिभा सराफच्या पुस्तक प्रकाशनासाठी आलेली नव्हती, तर ही सगळी माणसं शंकर वैद्य सरांना ऐकायला आलेली होती. तर शंकर वैद्य सरांचं कुठेही भाषण असेल, कुठच्याही निमित्ताने, तर ऐकायला जाणारी लोक होती. गीतेश शिंदे, धन्यवाद. तर मला असं वाटतं की खूप माणसांकडून मी खूप आयुष्यामध्ये शिकत आलेली आहे. यानंतरची माझी मुलाखत जी मी घेतली ती ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांची. अरुण म्हात्रेंची एक 2 ओळी तुम्हाला ऐकवते की माझ्यापाशी होता माझा इवला झेंडा, माझ्यापाशी होता माझा इवला झेंडा, पण मोठ्यांच्या चिन्ह्यांमागे लटकत गेलो. मला असं वाटतं की या 2 ओळी इतक्या समर्पक आहेत की प्रत्येकाने त्याच्यातून कोणता ना कोणता बोध घेण्याची आवश्यकता आहे. मी अरुण म्हात्रेंकडे नेहमी मार्गदर्शक म्हणून पाहते आणि याच्यातूनही त्यांनी फार मोठं मार्गदर्शन केलेलं आहे. मी नव्याने लिहू लागल्यावर नेमकं कोणती पुस्तकं मी कवितांच्या संदर्भात विकत घेतली पाहिजे, कोणते दिवाळी अंक मी जुने सुद्धा जाऊन लायब्ररीतून घेऊन वाचले पाहिजे, कोणत्या कवितेविषयक मासिकांची मी वर्गणीदार झाली पाहिजे, या सगळ्या गोष्टी कवी म्हणून आपल्यासाठी आवश्यक असतात. त्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या की तू हे केल्या पाहिजेस. त्यांच्या मुलाखतीमधले वेगळा मुद्दा असा आहे की त्यांच्याविषयी, त्यांच्या कवितांविषयी मी लिहिलंच आहे, परंतु मला सांगायला आवडेल की यांची अशी एक मुलाखत आहे की ज्याच्यामध्ये त्यांची मिसेस अनुया यांनी अरुणविषयी मतं मांडली आहेत. त्यांची दोन्ही मुलं ऋग्वेदी आणि संकेत यांनी मतं मांडलेली आहेत. आता हे दोघंही प्रस्थापित आहेत आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये. आणि अरुणची आई हिने सुद्धा आपल्या मुलाचं बालपण सगळं त्या मुलाखतीत उद्धृत केलेलं आहे. तशी एक वेगळी मुलाखत झालेली आहे अरुण म्हात्रे यांची. यानंतर मी येते पत्रमहर्षी देर भागवत यांच्याकडे. तर आपल्याला पत्रकार माहीत असतात सगळे, आणि पण आपल्याला पत्रलेखक माहीत नसतात किंवा फार त्यांची दखल घेतली जात नाही. परंतु एखादा पत्रलेखक काय करू शकतो याची उदाहरणं या मुलाखतीत आहे. महाराष्ट्र टाइम्सनी ही मुलाखत छापली, आणि एखाद्या बसचा रूट बदलायचा असेल किंवा राजकारणामधली पण एखादी गोष्ट असेल तर त्यांच्या एका पत्राने कशी खळबळ माजू शकते हे त्यांनी त्या मुलाखतीत सांगितलंय. मला नेहमी वाटतं की पूर्वी म्हटलं जातं की लाईफ बिगिन्स ॲट 40s, मग म्हटलं जायचं की लाईफ बिगिन्स ॲट 60s, पण देर भागवत सारखी माणसं भेटल्यावर मला असं वाटतं की लाईफ बिगिन्स ॲट 80s म्हटलं तरी चालू शकेल. तसा एकदम जिंदादिल माणूस. आणि त्यांच्या मुलाखतीतलं मला एक त्यांचं वाक्य खूप आवडलं की वार्धक्य अटळ आहे आणि ते प्रत्येकाजवळ येणारच आहे. हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की वार्धक्य अटळ आहे, मग त्याचा एवढा भाव कशासाठी करायचा, असं त्यांनी आपल्या मुलाखतीत एक वाक्य म्हटलं. शेवटाकडे येते शेवटच्या 2 मुलाखती. आणि एक पूर्ण विद्यापीठ, संगीता धायगुडे, अशी मी एक मुलाखत घेतली. मिळून साऱ्या जणीने ही मुलाखत छापली. आणि या मुलाखतीच्या संदर्भात मला एक छान गंमत अशी तुम्हाला सांगायची आहे की अनिल कपूरचा नायक हा चित्रपट आपण सगळ्यांनी पाहिला असेल किंवा आपल्याला आठवत असेल. तर या चित्रपटात मला नेहमी गंमत वाटते की तो एका दिवसाचा मुख्यमंत्री झालेला दाखवला आहे, आणि त्या 2-2.5 तासाच्या
चित्रपटात एक मुख्यमंत्री एका तासात काय काय करू शकतो हे त्यांनी सुंदर दाखवलेलं आहे. तर असाच फार छोटा काळ संगीता धायगुडे तिच्या आयुष्यात मिळाला, पण तिने त्या काळाचं सोनं केलं. हुमान हे तिचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे, ज्याच्या 8-9 आवृत्त्या निघाल्या, इतर भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले. तर हे उगाच घडत नाही, तर त्याच्यामध्ये काहीतरी दम असल्याशिवाय हे घडू शकत नाही. तर मी तिची मुलाखत घेतली आणि मला असं वाटतं की तिची मी घेतलेली मुलाखत आपण वाचली नाहीत तरी चालेल, पण संगीता धायगुडेचं हुमान आपण सर्वांनी आवर्जून वाचावं असं आहे. आणि एक आयुक्त असलेली माझी ही मैत्रीण असली तरी अगदी जीवाभावाची मैत्रीण असले तरी असे आमचे घरगुती संबंध आहेत, हेही मला खूप आनंददायी वाटतं. याच्यानंतर मी येते शेवटच्या मुलाखतीकडे आजच्या कार्यक्रमातल्या. आणि ही मुलाखत मी घेतली ॲडव्होकेट धनराज वंजारी यांची. धनराज वंजारी यांच्याविषयी खूप असं बोलण्यासारखं आहे, पण अगदी थोडक्यात 2-3 मिनिटामध्ये मी फक्त तुम्हाला सांगते की एक छोटंसं खेडेगाव, शेंदुर्जना घाट नावाचं एक छोटंसं गाव, आणि त्या गावामध्ये जे महाराष्ट्राच्या नकाशावर नगण्य असं असलेलं जे गाव आहे, तर त्या गावामध्ये ते पहिलीत होते. आणि तेव्हा त्यांनी आईला सांगितलं की आई, अगं मला शाळेत पोचव ना. छान दप्तर वगैरे पाठीवर घेतलं. तर आई म्हणाली, अरे बाळा, आज रविवार आहे, आज कसं काय शाळेत तू जाणार, शाळेची दारं बंद आहेत आज. तर तेव्हा त्यांना जे खूप वाईट वाटलं की ज्ञान मंदिराची दारं बंद कशी असू शकतात, हे असं त्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलं. आणि आज या घडीला ते इतके अनुभव संपन्न झालेले आहेत की त्यांच्या फक्त डिग्र्या मी वाचत गेले तरी मला असं वाटतं की आपली अर्धा तास निघून जाईल. आणि हा माणूस, याला आपण केव्हाही फोन करा, कुठच्याही प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडे आहे. आणि त्यांना फोन करण्यासाठी 24x365 आपण म्हणू शकतो की खूप आदराने ते तुम्हाला एंटरटेन करतात आणि आपलं पूर्ण ज्ञान तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतात. तर शेंदुर्जना घाट ते संयुक्त राष्ट्र UN पर्यंत त्यांनी आपला पल्ला गाठला, तो स्वकर्तृत्वाने. तर अशी ही माणसं मला आयुष्यात भेटत गेली. ACP म्हणून ते आता निवृत्त झालेले आहेत आणि खूप धडाडीने सामाजिक कार्य करत आहेत. खरं तर या संपूर्ण काळामध्ये मी साधारण 18 वर्षाच्या काळामध्ये 55 मुलाखती घेतल्यात. त्यापैकी संगीतकार सलील कुलकर्णी असतील, शाहीर विठ्ठल उमप असतील, गझल गायक भीमराव पांचाळे असतील, प्रसिद्ध सिनेनट आमिर खान यांनी सुद्धा माझ्या एका परिसंवादासाठी लिहिलं. ह्या सगळ्या मुलाखतींचं पुस्तक मला पुढे मागे करायचं आहे. आणि आजचा काळ जेव्हा आपण पाहतो की पुस्तकं विकल्या जात नाहीत, असा जो काळ आलेला आहे, फार वाईट काळ आलेला आहे. आणि अशा काळामध्ये माझं पुस्तक अमोल नाले यांनी काढलं. आणि इतकंच नाही, तर अमोल नालेंनी सांगितलं की तुझ्या उरलेल्या सगळ्या मुलाखतींचं पुस्तकसुद्धा अनगा प्रकाशन काढेल. तर मला असं वाटतं की ही सगळी जी माणसं आहेत, ही असामान्य माणसं आहेत. आणि ह्या असामान्य माणसांचे सामान्य माणसांसारखे जगणे मला या मुलाखतींच्या निमित्ताने खूप जवळून अनुभवता आले. माझ्या संग्रहाला नाव देणारे डॉक्टर अनंत देशमुख असतील, प्रस्तावना देणारे उत्तम कांबळे असतील, पुस्तक करणारे नाले असतील, किंवा मी पुस्तक ज्यांना अर्पण केलं ते सैतोडेकर, बखले आणि प्रवीण असेल, ही सगळी माणसंच मला असामान्य अशी वाटतात.
आणि या माझ्या कार्यक्रमाला तेजश्री असेल, प्रमोद असेल, प्रवीण असेल, रितू असेल, नितेश असेल, ही सगळी माझे विद्यार्थी आवर्जून उपस्थित राहतात आणि कुठेही माझा कार्यक्रम असेल तर त्याला खूप शेअर करतात आणि खूप शिकतात आणि मलाही अनेक गोष्टी सांगतात की असं करायला हवं, तसं नको करायला. विद्यार्थ्यांकडून सुद्धा मी आयुष्यात खूप शिकले. या पुस्तकाचं जो प्रकाशन आहे ते कारे दुरावा फेम सुयश टिळक याच्या हस्ते झालं. सुयश टिळकने त्याच दिवशी आमच्या कार्यक्रमात 5 पुस्तकं विकत घेतली आणि याचं कारण त्यांनी आम्हाला असं सांगितलं की ह्या पुस्तकात जी व्यक्तिचित्रणं आहे, या पुस्तकावर बोलण्यासाठी मी वाचली तेव्हा मला असं वाटलं की यातली कमीत कमी 5 व्यक्तिचित्रणं घेऊन मी शॉर्ट फिल्म्स बनवाव्या. तर मला असं वाटतं की पुढे मागे या पुस्तकातील काही व्यक्तिचित्रणं आपण शॉर्ट फिल्म्समध्ये पाहू शकतो. आपलं आयुष्य आहे ना, हे कधीच कोणत्याही माणसाला पूर्णपणे कागदावर उतरवता येत नाही. कुठच्याच माणसाचं आयुष्य, कादंबऱ्याच्या कादंबऱ्या लिहिल्या, ग्रंथाच्या ग्रंथ लिहिल्या तरी सामान्यातल्या सामान्य माणसाचं सुद्धा आयुष्य पूर्णपणे कागदावर उतरवता येत नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. पण ह्या सगळ्या व्यक्तींकडून जे काही मला मिळालं, त्यांच्याशी संवाद साधताना जे काही मी आत्मसात केलं ते माझ्या मनावर मात्र मी कोरून ठेवलेलं आहे. आणि इतकी चांगली संधी आज मला दिली याबद्दल मुक्तसृजनचे डॉक्टर महेश खरात, डॉक्टर रामकिशन दहीफळे, डॉक्टर संतोष देशमुख, प्रिया धारुळकर, सगळ्यांचे मी आभार मानते. आणि शेवटी मी कवी आहे आणि त्यामुळे कवितेच्या 2 ओळी ऐकवते की खरंच माझ्याकडे काही नाही, हे सगळं मला इथेच मिळालं आणि अजूनही मिळत आहे. यासाठी मी सर्वांचे धन्यवाद म्हणते आणि फक्त 2 ओळी ऐकवते की नाही पंखात बळ तरी ती उडू पाहते, नाही पंखात बळ तरी ती उडू पाहते, एक साधीशी बाई आता लढू पाहते, एक साधीशी बाई आता लढू पाहते. आपल्या सर्वांचे मी आभार मानते माझ्या पंखात बळ दिल्याबद्दल आणि माझ्या लढण्याला बळ दिल्याबद्दल. मनापासून धन्यवाद. नमस्कार.